राज्यपालाच्या अध्यादेशानंतर राज्यातील 7 बाजार समित्या मुंबई असेल, पुणे असेल, नागपूर असेल यासह 7 बाजार समित्यावर त्या ठिकाणी राष्ट्रीय बाजार समित्या म्हणून घोषित करण्याचा निर्णय झालेला आहे। या निर्णयामुळे खऱ्या अर्थानं बाजार समितीची जी शक्ती जी ताकद आहे ती या ठिकाणी कमी होणार आहे। लोकशाही पद्धतीने या बाजार समित्यांवर संचालक मंडळ निवडून जात होतं आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या त्या ठिकाणी शेतकरी असेल, व्यापारी असेल, कामगार असेल यांचं नियंत्रण त्या बाजार समितीवर राहत होतं। परंतु संपूर्ण आता केंद्रीयकरण करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे आणि म्हणून अशा ज्या काही मोठमोठ्या बाजार समित्या आहे त्या ठिकाणी संचालक मंडळ त्या ठिकाणी काढून बाजार समितीच्या बोर्डावर प्रशासकीय अधिकारी, मंत्री यांचं नियंत्रण त्या ठिकाणी ठेवण्याचा हा प्रयत्न आहे। वास्तविक बघितलं की खऱ्या अर्थाने जर शेतकऱ्याला जर कळवळा असेल शासनाला तर केंद्र शासन तुमच्याकडे, राज्य शासन तुमच्याकडे काय निर्णय घ्यायचे त्या ठिकाणी घेतले पाहिजे। परंतु त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या प्रश्नाला बगल देऊन अनावश्यक निर्णय त्या ठिकाणी घेतले जातात ज्याचा शेतकऱ्यांच्या जीवनमानावर कुठलाही परिणाम होणार नाही। शेतकऱ्यांची खऱ्या अर्थाने एकच मागणी आहे की शेतीमालाला रास्त बाजारभाव त्या ठिकाणी मिळाला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थानं निर्णय होणं गरजेचं आहे। परंतु त्या निर्णयाला बगल देऊन अनावश्यक निर्णय या ठिकाणी घेतले जातात ज्याचा कुठलाही चांगला परिणाम शेतकऱ्यांच्या जीवनमानावर होणार नाही आहे आणि म्हणून अशा पद्धतीचे निर्णय न घेता जास्तीत जास्त शेतकरी केंद्रित करून अशा पद्धतीचे निर्णय कसे होतील यासाठी शासनाने प्रयत्न करावा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।